सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कितीही अडचणी आल्या तरी बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही त्यातून बाहेर पडाल. काही अडचणी येत असतील तर गोड वागणूक कायम तुम्हाला ठेवावी लागेल. घरातील धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये कुठलीही जोखीम पत्करल्यास त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बेफिकर राहू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगला आर्थिक लाभ होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. परंतु तुम्ही एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका. मुलं नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील आणि त्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीमध्ये हा कमकुवत राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. कुठलाही निर्णय हा घाईघाईमध्ये घेऊ नका. प्रत्येक गोष्ट तुम्ही विचारपूर्वक करा. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये तुम्ही बिलकुल बेफिकीर राहू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा होईल. तुमची मुलं आज व्यवसायामध्ये उतरण्याचा विचार करतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळेल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कुठलाही निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. हातातील कामांमुळे तुमची चिंता वाढेल. आज तुम्ही कुठलाही निर्णय बुद्धीनं आणि योग्य रीतीनं घ्यावा. आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडासा तुम्हाला दगाफटका करू शकतो, त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. कोणताही आर्थिक निर्णय तुम्ही हा घाईघाईने घेऊ नका. कुठेही गुंतवणूक करताना तुम्ही अगदी विचारपूर्वक करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दैनंदिन कामामध्ये पुढे जाल. काही नवीन कामातून तुम्हाला फायदा होईल. छोट्या व्यावसायिकांना रोख रकमेचा तुटवडा भासेल. कुटुंबातील सदस्यांसाठी पैशांची व्यवस्था तुम्ही कराल. व्यवसायामध्ये जोखीम घेताना तुम्ही ती काळजीपूर्वक घ्या, कारण भविष्यामध्ये तुम्हाला समस्या येऊ शकतात. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कुठलाही निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. हातातील कामांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ जास्त होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन गोष्टी तुम्ही कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होईल. कुटुंबामध्ये सुरू असलेला कलह संपुष्टामध्ये येईल. कौटुंबिक वातावरण हे तुमच्याकडे शांततापूर्ण राहील. व्यवसायामध्ये छोट्या छोट्या नफ्याच्या संधी तुम्हाला मिळतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्तेशी संबंधित काही वाद जर तुमच्या घरामध्ये चालू असेल तर त्याचा निर्णय हा तुमच्या बाजूने लागेल. नवीन प्रकल्पावरती जर तुम्ही काम सुरू केलं असेल तर नक्कीच ते पूर्ण होईल. तुमच्या शेजाऱ्यांच्या वादामध्ये पडणं तुम्ही टाळायला हवं. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला आज नवीन संधी मिळतील, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगल्या संधी देखील मिळू शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुम्ही आज एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. व्यावसायिक लोकांनी पार्टनरशिपमध्ये आंधळा विश्वास कुणावरही ठेवू नये.
ते तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक लोकांनी पार्टनरशिपमध्ये स्वतःच्या पार्टनरवरती विश्वास ठेवावा. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी कामामध्ये व्यस्त जाईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी तुम्ही वेळ काढाल. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज कामामध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या बोलण्यातील गोडवा तुम्ही गमावू नका. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला काही आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्राच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कामामुळे तुमच्यामध्ये ताणतणाव वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणाशी संबंधित लोकांना लाभदायक संधी मिळतील. राजकीय कारकिर्दीमध्ये त्यामुळे तुम्ही पुढे याल. व्यवसायाशी संबंधित काही नवीन योजना तुमच्या मनामध्ये येतील. वडिलांचा सल्ला त्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांच्या पाठिंब्याची गरज भासेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या घरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. त्यामुळे आज तुमचा संध्याकाळचा वेळ हा कामामध्ये निघून जाईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या बायकोसोबत प्रणय सुख अनुभवायला मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आई वडिलांसोबत फिरायला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. अधिकाऱ्यांसोबतचे संबंध तुमचे सुधारतील. तुम्हाला सर्वोपरी प्रयत्न करावे लागतील. मित्रांसोबत तुम्हाला आज वेळ घालवावा लागेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही डील्स फायनल होतील. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या कामाला प्रगती मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टीचं आयोजन कराल. नोकरदार लोकांनी कोणत्याही मुद्द्यावरनं वरिष्ठांशी वाद घालू नये. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.